हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवते. माहीत नाही मला लास्ट व्हिडिओ कधी पडला होता, पण मी तुम्हाला सांगते 1 किंवा 2 महिने झाले असतील. एवढी आजारी होती की भयंकर. पण आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न हा पडलेला आहे, नेमका आजार की प्रेग्नेन्सी. तर हाच विषय मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर मला एक कमेंट आहे, त्याचं उत्तर द्यायचं आहे. काय माहिती लोकांना माझ्यासोबत काय दुश्मनी आहे. मी माझ्या चाहत्यांसाठी व्हिडिओ बनवते. जे माझे डेली रुटीन आहे ते मी शेअर करत होते. आता तर बरेच दिवस गॅप पडला. जसं की सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगितलं होतं की होम टूर देईल, डेली ब्लॉग दाखवील आणि सगळं काही व्यवस्थित रुटीन चालेल असं मला वाटलं होतं. पण काही कारणास्तव आता मी आजारी पडली म्हणा, किंवा प्रेग्नेन्सीचं काय कारण आहे ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. पण या कारणामुळे मी तर आता व्हिडिओला गॅप पण दिला होता. बरेच दिवस गॅप होता, 1-2 महिना. मला तरी वाटते कंटिन्यू व्हिडिओ नव्हते 1-2 महिना. तर या लोकांना काय माझ्यापासून त्रास आहे, काय प्रॉब्लेम आहे मला नाही माहिती. उठसूट काही कमेंट करतात. आणि हे असं का करतात, तर मला असं वाटतं की एकतर हे लोक मनोरुग्ण असतील, किंवा मग यांच्या घरात किंमत नाही म्हणून अशी कमेंट करतात. आता एका बाईने कमेंट केली, माझी खूप इच्छा होती बरं का. अगोदरपासून मला असं वाटायचं, जेव्हा मी एकटी होती, मी पण वाईट दिवस बघितले, ठीक आहे. पण ज्यावेळेस एकटी होती तेव्हा असं वाटायचं की माझ्या नशिबात का नाही. दुसऱ्या बायकांना बघून वाटायचं की हे सणवार माझ्या नशिबात का नाही. प्रत्येक सुवासनीचे सण साजरे करायची हौस असते, करते, आणि ती प्रथा आहे ती करावंच लागते. आता कोणी बळजबरी करतं, कोणी सासूच्या म्हणण्यावरून करतं, कोणी नंदेच्या म्हणण्यावरून करतं, तर कोणी मनापासून करतं. पण कोणती गोष्ट आहे ना, मनापासून केलेलं महत्त्व आहे. त्यामुळं एक कमेंट आली होती, म्हणजे मी कोणत्या विषयावर बोलते हे तुम्हाला समजेल. एक बाई होती, तिचं नाव काय, मी ती कमेंट असेल स्क्रीनशॉट इकडे लावून दिलं असेल तर तिचं म्हणणं असं होतं की करिश्माला भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हणली ती. तर मला एक गोष्ट कळत नाही, ही माझ्या ना भावकीतली, ना शेजारची, ना पाजारची, ना ओळखीची, ना माझी मैत्रीण, ना कोणी दुश्मन, ना कोणी. मी या बाईला ओळखत सुद्धा नाही, तरी तिने अशी कमेंट टाकली की करिश्माला भावपूर्ण श्रद्धांजली. हार्डली 10 मिनटं लागतेत वट सावित्री पौर्णिमाची पूजा करायला, पण करिश्माने नाही केली आणि हॉस्पिटलमध्ये असल्याचा दिखावा केला किंवा नाटक केला, किंवा म्हणजे काय तिला बोलायचं होतं तिच्या कमेंटवरून ते तुम्हाला लक्षातच येईल. पण मला काय म्हणायचं आहे, ज्याचं त्याचं प्रॉब्लेम त्याला माहिती असते. आता ही बाई असेल पूर्णपणे मनोरुग्ण, ते काय म्हणते, मनी नाही भाव देवा मला पाव, अशी काही काही बाईंची गंमत असते. अगदी मनापासून जर नवरा बायकोचं प्रेम खरं असेल, त्यांचं नातं व्यवस्थित असेल, त्यांची बॉन्डिंग चांगली असेल, ते एकामेकाला समजून घेत असतील, ते असले सोंग करायची वेळ पण येत नाही. ठीक आहे, माझं तर सरळ म्हणणं आहे, हा सगळा एक दिखावा आहे. ठीक आहे, प्रथा म्हणून सगळे करतात, पण असं गरजेचं आहे का? सिच्युएशन पाहून कोणती पूजा विधी काही असू द्या, ते सिच्युएशन पाहून केले जाते. आता ज्याचा त्याचा प्रॉब्लेम त्याला माहीत राहतो. या बाईने एवढी घाणेरडी कमेंट केली. मी तर म्हणते एकतर ही मनोरुग्ण असावी. म्हणजे इनी अशी का कमेंट केली, मला हा पहिला प्रश्न पडला. मी ज्या घरातली ना, दारातली ना, ओळखीची ना, पाडकीची, तरी इनी अशी कमेंट केली. मग मला हा प्रश्न पडला की लोक अशी कमेंट का करत असतील. मग माझ्या लक्षात आलं, एक तर यांच्या घरात यांना किंमत नाही, किंवा हे घरामध्ये त्रासलेले असतील ना, तो सगळा त्रास येऊन आपल्यावर काढतात. म्हणजे याचे व्हिडिओ बघ, त्याचे व्हिडिओ बघ, याला कमेंट कर, त्याला कमेंट कर, काहीतरी घाणेरडे कमेंट करायची यांना सवयच असते. ते म्हणतात ना, कारल्याचा स्वभाव आहे ना हा कडूच असतो. त्याला किती साखर टाका आणि काही करा, कारला कडू तो कडू. तर तसे ह्या वाईट कमेंट करणाऱ्यांची गंमत आहे. एकतर हे मनोरुग्ण असतील, एक तर यांच्या घरामध्ये यांना किंमत नसेल म्हणून हे दुसऱ्यांना जाऊन त्रास देते. तर बाई, माझी मर्जी राहिली, माझा नवरा मला काही नाही बोलला, किंवा आम्हाला काही फरक नाही पडला, तर तुला काही घेणं देणं आहे. मी उपास करू दे नको करू दे, पूजा करू दे नको करू दे, माझा प्रॉब्लेम मला माहिती ना. तर सर्वात अगोदर मी हे सांगते, मी माझ्या चाहत्यांसाठी, ज्यांना माझे व्हिडिओ बघायला आवडतात, मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत असते, ना की मी कोणाला अवतन देत नाही. या बघा, व्हिडिओ आहेत, तुम्हाला आवडत असतील तर बघा, नाही आवडत असतील तर स्क्रोल करू शकता, दुसरं पण ऑप्शन आहे. तर चला, व्हिडिओ आपल्याला खराब नाही करायचा आहे. फक्त मला तिचं खूपच वाईट वाटलं, म्हणजे तिची काय मानसिकता असेल की तिने अशी कमेंट केली, म्हणून मला हे उत्तर द्यावं वाटलं. एकतर तू बाई बिंडोक असशील, पागल असशील, किंवा तुला दुसऱ्यांचा प्रॉब्लेम माहीत नाही, पण कमेंट करताना जरा विचार करून कर. कारण तू माझी दुश्मन नाही, किंवा मी तुझी दुश्मन नाही, किंवा तू माझी कोणीच नाही, मी पण तुझी कोणीच नाही. ठीक आहे, त्यामुळं जरा नेक्स्ट टाइम दुसऱ्याला पण कमेंट करताना विचार कर.
तर चला मित्रांनो, आता मी इथून पुढं माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी बोलणार आहे. ज्यांना हा प्रश्न पडला होता की करिश्मा प्रॉब्लेम काय, 1-2 महिने झाले तू आजारी आहेस. बरेच जण असे म्हणत होते की गुड न्यूज आहे, गुड न्यूज आहे. आणि अजून एक कमेंट अशी पण मी बघितली होती, आदिती ताईच्या चॅनलवर होती वाटतं ती, की आदिती ताई म्हणली की करिश्मा प्रेग्नंट आहे. हे भगवान, आदिती ताई म्हणली. मी आदिती ताईच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये मी असं बघितलेलं नाही आहे, पण काही काही लोक भांडणं बी लावून देण्याचा प्रयत्न करतात, काय करतात काय माहिती. आदिती ताई म्हणली करिश्मा प्रेग्नेंट आहे. तर आदिती ताईच्या असल्या कुठल्याही व्हिडिओमध्ये मी बघितलं नाही, आणि आदिती ताईचा व्हिडिओ पडल्या अगोदर मीच बघते, त्यामुळे मला तर असं कुठंच वाटलं नाही. तिने एक व्हिडिओ बनवला होता की करिश्मा काही सांगत नाही आहे तर मी काय सांगू वगैरे, त्याच्यावरून त्यांनी अंदाजे लावले असतील, मला नाही माहिती. पण मला काय वाटतं, माझी यूट्यूब फॅमिली आहे, मी चांगल्या लोकांसाठी व्हिडिओ बनवते. मी सुरुवातीपासूनच चांगल्या लोकांसाठी व्हिडिओ बनवते. ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात, माझे विचार आवडतात, मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवते. पण काही काही बाहेरचे लोक येऊन इथं हे असले फालतू घाणेरडे कमेंट करतात ना, मग नको वाटतं. पण मी एवढे दिवस जो गॅप दिला आहे ना, 1-2 महिन्याचा जो गॅप दिला आहे व्हिडिओ न बनवण्यासाठी, तर याच्यामध्ये मी जाणून गॅप नाही दिला किंवा हे वाईट कमेंट करणाऱ्यांमुळे नाही. खरंच माझी तब्येत खराब होती की प्रेग्नेन्सी, ते सांगते परत एकदा तुम्हाला. काही का कारण असू द्या, पण ह्या वाईट कमेंट करणाऱ्यांमुळे नाही. माझी पण खूप इच्छा आहे की सगळ्या गोष्टी मी माझ्या चाहत्यांना, सगळ्यांना वाटतं ना माझे डेली रुटीन बघायला आवडतात, माझ्या पर्सनल लाईफबद्दल पण गोष्टी ऐकायला आवडतात, त्याच्यातून बरेच लोक काय काय शिकतात. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे व्हिडिओ मी काढते ते माझ्या चाहत्यांना आवडतात. आता ज्या लोकांना नाही आवडत त्यांचं मी काय करू सांगा बरं. त्यांच्यासाठी माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे. तर आज मध्येच मला असं थोडं बरं वाटत होतं, त्यावेळेस मी विचार केला होता चला आता तरी आपले व्हिडिओ कंटिन्यू करा. पण काही दिवस म्हणजे असं पूर्णपणे मी बरी झाली नव्हती, विकनेस तर होताच, पण म्हणलं अजून पूर्णपणे जोपर्यंत बरं वाटत नाही ना तोपर्यंत व्हिडिओज बनवायचे नाही. मग आज थोडं बरं वाटत आहे मला परत. आता अजून मी पुढची गॅरंटी नाही देऊ शकत, पण बरं वाटत आहे तर म्हटलं चला व्हिडिओ बनवून टाका. आणि खूप जणांना हा प्रश्न पडलेला आहे प्रेग्नेन्सी की म्हणजे गुड न्यूज आहे की म्हणजे कशाचा आजार आहे. कोणी तर असे पण कमेंट करत होते, अप्रे तुला हे झालं असेल, तुला ते झालं असेल, TB झालं असेल, हे चेक कर, अस्थमा चेक, म्हणजे काय कमेंट्स केले. ठीक आहे, तुम्ही पण तुमच्या ठिकाणी बरोबर आहात, कारण मी प्रॉब्लेमच सांगितलं नाही आहे तर तुम्ही काही ना काही अंदाजे लावणारच. तर पाऊस कसा आहे तुमच्याकडे सांगायला, पाऊस येतो इकडं दिसतोय म्हणून मी तिकडे बघते. तर मला काय म्हणायचं आहे, चांगलं बोलता येत नसेल तर वाईट पण बोलू नये माणसाने. आणि राहिली गोष्ट आता माझ्या तब्येतीचं सांगते. आता मला थोडंसं बरं वाटत आहे. इथून पुढं आय होप की मला कंटिन्यू बरं वाटेल, पण तरी बघू. 1 मिनिट, फोन आला, सॉरी. तर फोन आला होता. सर्वात अगोदर आता मला एक गोष्ट सांगा सगळ्यांनी, कोणी मला मिस केलं. खरंच कोणाकोणाला अगदी मनापासून माझे व्हिडिओ बघायला आवडतात. माझे व्हिडिओ नाही पडले तर खरंच कोणाकोणाला मनापासून नाही करमलं, अगदी मनापासून सांगा. काही गरज नाही आहे की असं दिखावा करायची, कारण मला लगेच कळतं कोण आपलं कोण परकं, कोणाला किती काळजी आहे, कोण किती कॉन्टॅक्ट करून विचारते करिश्मा कशी आहेस कशी नाही. एवढ्या 1-2 महिन्यामध्ये अजून समजलं की बरं नव्हतं तेव्हा कोण आपलं समजते. मतलबी राहतात लोक, काम काळापुरते ही माझी ती माझी करणारे लई राहतात, पण खरे जे आपले असतात ना ते दुःखाच्या आणि वाईट काळात सोबत असतात. सुखात सगळेच येतात धावून, वाईट काळात कोणी येत नाही. म्हणजे वाईट काळात येतात ना तेच खरे आपले असतात. आदिती ताईचं कंपल्सरी मला तुम्हाला सांगते, जेव्हापासून आजारी पडली आहे, जेव्हापासून पहिल्या सलाईनपासून आत्तापर्यंत माहीत नाही, मलाच आठवत नाही किती सलाईन्स लावले असतील, तेव्हापासून तिने कंटिन्यू, माझं एक दिवससुद्धा असं जात नाही. बिचारी फोन करते, विचारते, लक्ष्मणदादा फोन करतात, लक्ष्मीताईचा कंटिन्यू फोन वगैरे चालू असतो. बाकी कोणाचे फोन वगैरे येत नाहीत मला, कोण विचारलं नाही. असू द्या, कोणाच्या विचारलं काही फरक पडत नाही. पण एवढंच आहे की ही दुनिया मतलबी आहे, मतलबी लोकांपासून सावध राहा. जिथं मतलब आहे तिथं कोणीही धावून येतं. कोणाचा फोन येतो यार, संपलाय, रिचार्ज संपलाय, कंटिन्यू फोन येतात. तर चला आपल्या मुद्द्यावर येऊया. डायरेक्ट सांगते, मला बरं वाटत आहे. तर आपण एकतर असं म्हणतात ना
बाईशिवाय घराला घर पण नाही. आणि जेव्हापासून मी आजारी पडली तेव्हापासून असं कंटिन्यू म्हणजे वरवरचे कामं करायचं, कसे तरी झाले तर करायचे, नाहीतर पडू द्यायचं. आणि तुम्हाला तर माहिती मेस वगैरे लावली होती त्यामुळे स्वयंपाकाचा काही राळा नव्हताच. पण घरामध्ये असं बेकार हालत झालेली आहे ना, जिथली वस्तू तिथं नाही, एकदम म्हणजे बेकार झाली आहे अवस्था घराची. तर म्हणलं आता जसं मला बरं वाटेल हळूहळू सगळं घरावरून काढायचं. मला होम टूर पण द्यायचे, लग्नाचे व्हिडिओ पण तसेच राहून गेलेत. माझी खूप इच्छा होती. काय माहिती काय झालं, लग्न झालं तेव्हापासून असं आजारी पडल्यासारखं झालं ना, मला काही समजलं नाही. लग्न झालं तेव्हापासून नाही, 1 महिना तरी चांगले व्हिडिओ मी बनवले. त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणणार आता परत नजरवर बोलते, पण नजर इज रिअल बरं का. खरंच नजर लागते, कोणाच्या चांगल्या नात्याला नजर लागते, कोणाच्या आनंदाला नजर लागते. कुठं चांगलं असेल, असे बरेच लोक असतात ज्यांना आपलं चांगलं बघवत नसते. सगळ्यांनाच असं वाटेल की हिचं चांगलं व्हावं, असे सगळेच नसतात. काही काही लोक असे बी असतात, हिचं वाटुळं होऊ दे, हिचं सत्यानाश होऊ दे, हिचं असं होऊ दे, तसं होऊ दे, हिचं म्हणजे आता मी त्या गोष्टी बोलून नाही दाखवणार. पण माझं एक नियम आहे, जोपर्यंत आपल्याला बरं वाटत नाही दवाखाना करायचं ठीक आहे. पण दवाखाना करूनही आराम पडत नसेल ना, तर तुम्ही माना नाही तर नको माना. मी दरवेळेस सांगते, मी म्हणत नाही की तुम्ही त्या गोष्टी माना, पण मी जेवढं मानते त्याच्यावरून एकच सांगणार की मग त्या बाहेरच्या गोष्टी मग बघायला आपण सुरुवात करतो. आणि या गोष्टींना मी भरपूर मानते, कारण प्रत्यक्षात आयुष्यात बऱ्याच गोष्टी अशा घडलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत, अनुभव घेतलेले आहेत. आणि आज जे काही चांगलं झालेलं आहे ते त्याही गोष्टीवर विश्वास करूनच चांगलं झालेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी मानते. ठीक आहे, ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मग बाहेर बघायला सुरुवात केली, मग बाहेरचं सांगितलं, बाहेरचं केलं, मग त्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे सगळ्या गोष्टीचा तोडगा काढला, केले प्रयत्न माझ्याकडून होतील तेवढे. पण लोकांना काय प्रॉब्लेम आहे काय माहिती माझ्यापासून, की मला सुखात बघवतच नाही लोकांना. आणि ते लोक म्हणजे असे अनोळखी लोक नसतात बरं का, ते आपल्या आयुष्यात येऊन गेलेले लोक असतात, एक्स लोक असतात, ज्यांचा आपल्याशी आता काही संबंध नसतो. तरीसुद्धा ते लोक, त्यांना असं वाटतं आम्ही खुश नाही तर ही कशी खुश, मग आपण असं करा तसं करा. तर हे उचापात्या करणारे आता समजणेवाले को इच्छेडं कापी, तर हेच लोक असे असतात जडकुटे, ज्यांना कोणाचं चांगलं बघवत नाही, त्यामुळे असं करतात. आणि मागच्या वेळेस पण आदिती ताईचा एक व्हिडिओ मी बघितला होता, त्यात कोणीतरी अशी कमेंट केली की तू आणि लक्ष्मीताई, लक्ष्मण दादा हे सगळेच जवळचे आहे. मग ती म्हणते की जवळचेच लोक असतात करणारे, मग तुम्हीच काय केलंय का. काय लोक प्रश्न विचारतील ना, काय सांगतात नियमच नाही बाबा. माझं काय म्हणणं आहे, जवळचे लोक म्हणजे जवळ येऊन गेलेले लोक असतात ते, ज्यांना आपलं चांगलं बघवत नाही. कारण ज्यावेळेस ते आपल्यासोबत असतात ना त्यावेळेस त्यांना काही वाटत नसतं, पण ज्यावेळेस ते आपल्या आयुष्यातून निघून जातात ना त्यावेळेस माझ्यासोबत असं झालं, मग हिच्यासोबत असं व्हायला पाहिजे, आपण खुश नाही तर ही कशी खुश, अशा प्रकारच्या गोष्टी राहतात. जाऊ दे, ते तुमच्या बुद्धीतच उतरणार नाही आहे. आणि असल्या अर्धवट लोकांना सांगून मला काय एवढं इंटरेस्ट पण नाही सांगण्यात. ठीक आहे, तर चला आता फायनली एवढी बडबड केल्यानंतर सांगून देते तुम्हाला एक गोष्ट. जेव्हापासून मी सोशल मीडियावर आहे, मला वाटतं आता 7-8 वर्ष झाली असतील टिकटॉकपासून. टिकटॉक 2019-20मध्ये 18-19-20मध्ये होतं बघा, तेव्हापासून मी टिकटॉकवर आहे. मग हळूहळू जसं आपण सोशल मीडियामध्ये रुजत जातो ना, तेव्हा आपल्याला हळूहळू नॉलेज येतो. मी आधी नजर, दोष, बाधा हे काहीही सुद्धा मानत नव्हती, मी करणे बिरणे काहीच मानत नव्हती बघा. पण ज्या वेळेस त्या गोष्टी आपल्यावर बिकतात ना, मी भरपूर असे लोक बघते जे रातोरात फेमस झाले, भरपूर त्यांच्याकडे इन्कम आलं, सगळं काही, त्यांची लाईफ चेंज झाली आणि अचानक ते कंगालबी झाले. मग लोक काय म्हणतात माहिती आहे का, लय हवेत उडत होता, लय याच्याकडे भरपूर आलतं, आता पडला आपटला तोंडावर, असे. पण ते नजरचा प्रॉब्लेम असतो, कोणाला आहे ना कोणाचं चांगलं देखवत नाही, त्यामुळे नजर दोष लागल्यामुळे त्यांचं तसं होत असतं, नाहीतर ते त्यांच्या मेहनतीने वर आलेलेच असतात. तर असाच काही प्रकार होतो, म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी अनुभवलेला आहे. नजर इज रिअल म्हणून काय गोष्टी नजर तर सोडा, हा नजरचा विषय पे साईडला राहू द्या. पण अजून एक गोष्ट नोटीस केली मी, जेवढं आपण पर्सनल गोष्टी सांगू ना लोकांना, तेवढा त्या गोष्टीचा ते तमाशा बनवतात. आणि एखादी गोष्ट जोपर्यंत कन्फर्म होत नाही ना, मी तर म्हणते असं प्रत्यक्षात, आता मी फॉर एक्झाम्पल आता मी घर घेणार आहे, तर मी घर घेणार आहे म्हणण्यापेक्षा ते घर घेऊन दाखवलं आणि त्याचा व्हिडिओ काढला तर ते योग्य राहील. पण मी कोणती गोष्ट करणार आहे म्हणलं की ते व्हायच्या अगोदरच बिघडते. त्यामुळं मला एक हेही शिक भेटली याच्यातून की कोणत्याही गोष्टी पूर्ण झाल्याशिवाय सांगायच्या नाहीत. आता त्याच्यामुळे मी बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या मी लग्न झाल्यापासून ह्या गोष्टी फॉलो करते, की
ज्या गोष्टी सांगायच्या त्याच गोष्टी सांगायच्या, आणि ज्या गोष्टी पूर्णच नाही झाल्या त्या सांगून काय फायदा. त्यामुळं मला आता कोणत्या गोष्टी सांगायच्या आणि कोणत्या गोष्टी नाही सांगायच्या हे चांगलं कळतं, म्हणून मी काही विषय घेत नाही. आता माझे चाहते लोक विचारतात, बोलतात, मला खूप काही बोलू वाटतं, सांगू वाटतं बऱ्याच गोष्टी, पण मला दुसऱ्यांचा पण विचार करावा लागतो. जे लोक निगेटिव्ह आहेत, ज्यांच्या निगेटिव्ह दृष्टीमुळे आपल्या चांगलं होता होता वाईट होतं, त्यामुळं मग एखादी गोष्ट जर कंप्लीट झाली तर सांगायला काही वाटत नाही. पण ती गोष्ट कंप्लीटच नसेल, आपल्यालाच कन्फर्म नसेल ना, आपण दुसऱ्यांना बोलणं हे चुकीचं आहे. म्हणून मी अजूनपर्यंत शांत आहे आणि मी कोणालाच काही बोलली नाही. आणि राहिली गोष्ट माझी तब्येत खराब होण्याचा म्हणजे काय विषय झाला, अचानकच ते दमाचा त्रास व्हायला लागला मला. त्यानंतर मी खाणं पिणं कमी केलं. काय माहिती नजर लागल्यासारखं झालं. नुसतं माझ्या खाण्यावरून बोलायचे राव लोक, नुसती खाते बाहेरचं खाते म्हणून आजारी पडते ना, असं झालं. अरे एवढे दिवस बाहेरचं खाल्लं पण कधी आजारी नाही पडली. मग सारखं ते असं दाखवण्यात माझी चुकी झाली असं मला वाटतं. मी प्रत्येक व्हिडिओ काढायची, प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचा आनंद शेअर केला. आमचं असं चाललंय, तसं चाललंय, आम्ही इकडं गेलो, हे फिरलो, हे खाल्लं, हे सगळ्या गोष्टी माझ्या अंगलट आल्या. त्यामुळे मी आता जास्ती गोष्टी मी व्हिडिओमध्ये कव्हर करत नाही. भरपूर मी भोगलेला आहे, तर मला आता कळते पुढं काय करायचं काय नाही, म्हणून मी काही गोष्टी क्लिअर करत नाही. बाकी माझे जे चाहते आहेत, समजणेवाले को इशारा कापी, पण मी अजूनही कन्फर्म काहीच बोलू शकत नाही. बाकी अजून एकाने कमेंट केली होती की हा काय तू प्रेग्नेंट आहे ना, हा काय आजार आहे का, काय जगा वेगळा आजार आहे का, असं काहीतरी कमेंट केली होती. तर मी असं कुठेही बोललेली नाही की मी प्रेग्नेंट आहे, किंवा आदितीताही कुठं बोललेली नाही, किंवा माझा नवरा पण कुठल्या सोशल मीडियावर बोललेला नाही आहे की आमचं असं हाय अशी गोष्ट आहे म्हणून. ठीक आहे, मला असं वाटतं अंदाजे लावण्यापेक्षा पुढचा व्यक्ती सांगल तोपर्यंत वाट पहा ना तुम्ही. प्रत्येकाच्या घरी हा आनंद येतोच. आता ऑबियसली लग्न झालं आहे, माझी चांगली फॅमिली आहे, सुखाचा संसार आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, ऑबियसली तो पण आनंद येईल. मयंकला एखादी बहीण नाही तर भाऊ होईलच ना. अजून पुढं बऱ्याच गोष्टी आहेत जो माझा आनंद बघायला भेटेलच तुम्हाला. मग विचारण्यात काय अर्थ आहे का, असेल तर दिसेल असं म्हणणं आहे माझं. ठीक आहे, तर इथून पुढं प्लीज रिक्वेस्ट आहे, अशी कुठलीही कमेंट करू नका. जे मीच बोलत नाही तर तुम्ही बोलून काय फायदा. जोपर्यंत मी स्वतःच्या तोंडाने सांगत नाही काही असं असं आहे, तेव्हा तुम्हाला माहिती पडेलच ना. पण मी सांगितलं का, त्यामुळं जरा अजूनही सांगते, अशा कमेंट करू नका. आणि असं काही विषय असेल तेव्हा मी सांगेल स्वतः. पण मी आजारी होती इतके दिवस, मला बरं वाटत नव्हतं, आणि काही प्रॉब्लेम काय वेगळं असं लई मोठा आजार, लई मोठी बिमारी असं काही नव्हतं. मला फक्त दम लागत होता, खाणं पिणं कमी झालं, त्याच्याने विकनेस आला, मग विकनेसमध्ये सलाईन आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता मी ओके आहे, मला थोडंसं बरं वाटत आहे, आणि इथून पुढं आता कंटिन्यू बरं वाटो एवढीच स्वामींकडे प्रार्थना करते. पण प्लीज बाकीच्या लोकांनी काही अंदाजे लावू नका. असेल तर दिसेल, असेल तेव्हा सांगेल, म्हणजे मी सांगेल, मला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा योग्य त्या गोष्टी योग्य त्यावेळेस बोलणं हे गरजेचं आहे, तेव्हा मी तेव्हाच सांगेल. ठीक आहे, बाकी समजण्यावाले को इशारा का असं म्हणलं की मग सगळ्यांना असं वाटेल हां करिश्मा समजलं आम्हाला तुझ्या बोलण्यात, मग कशाला काय बोलता काय. जाऊ दे, चला काही का असो ना, मी हॅप्पी आहे हे महत्त्वाचं आहे. मी माझ्या संसारात सुखी आहे. आणि ज्या लोकांना असं वाटतं की करिश्मा आजारी पडली, वाईट कमेंट करणारे लोक, तिच्या नवऱ्याला वाटत असेल काय ही अवदसा माझ्या गळ्यात पडली. माझा नवरा मला म्हणतो बाळा तू खात पित जा, चांगली तब्येत कर, स्वतःची खाऊन पिऊन, एवढं सगळे कष्ट करतो कमवतो कोणासाठी, तुमच्यासाठीच ना, मग एवढं सगळं असून काय फायदा, तू खात पितच नाही तर. आणि हे म्हणते लोक म्हणतात की कुठली अवदसा आणली म्हणत असेल. माझा नवरा बाई खुश आहे. माझा नवरा म्हणतो मला हिरा भेटला. काय सांगावं तुम्हाला, ते ज्याचं त्याचं पर्सनल त्याला माहिती असतं. त्यामुळे तुम्ही अंदाजे लावू नका. तुमच्या नवऱ्यांना वाटत असेल तसं, त्यामुळे तुम्ही तसे कमेंट करता इथं येऊन. पण आमच्या घरात तसं काहीही नाही आहे. ठीक आहे, आम्ही एकामेकाला समजून घेतो. मी जरी आजारी पडली तरी ते म्हणतात ना, बायकोच्या आजारपणात नवऱ्याचे खरे गुण दिसतात. आणि मी एवढे दिवस आजारी होती तरी नवरा शब्दाने बोलला नाही, आणि मला कामात पण मदत केली. आणि बाकीच्या गोष्टी मी सांगू शकत नाही, परत ते मला चिडतील की तू गोष्टी सांगते म्हणून मग मी काम करत नाही, असं होईल. तर मला कामात पण मदत केली आणि सुखी पण आहे मी माझ्या संसारात. फक्त एवढं आहे, काही अंदाजे लावू नका. तुम्हाला वाटत असेल तसं तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, आमचा प्रॉब्लेम नाही. आम्हाला असं काही वाटलं तर आम्ही बघून घेऊ. तुम्ही अंदाजे लावू नका वाईट कमेंट करणारे. ठीक आहे,
तर चला, फायनली तुम्हाला समजलं असेल मला काय बोलायचं आहे या व्हिडिओमध्ये. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता नेक्स्ट व्हिडिओ कधी येईल माहीत नाही, पण प्रयत्न मी नक्की करीन. तर चला मग, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू आपणच नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.